शिरोळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा कैलासवासी दिनकररावजी यादव सभागृहात पार पडली। या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ योगिता कांबळे होत्या। यावेळी शहरातील दहीहंडी स्पर्धेत सहभागी घेणाऱ्या खेळाडूंना विमा सुरक्षा कवच देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे। तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे शास्त्रीय कचरा भूमी केंद्र उभारण्याबाबत मंजुरीसह सभेतील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली। प्रारंभी शहरातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। विषय पत्रिकेचं वाचन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केलं। सभाध्यक्षांच्या परवानगीने उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी सर्व विषयांची माहिती घेऊन मंजुरी घेतली। यामध्ये अग्निशमन विभागासाठी साहित्य खरेदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला। अमृत 2.0 पाणीपुरवठा योजनेचे विद्यमान प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी काम करण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे योजनेसाठी नवीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार तातडीने नेमण्याचे अधिकार नगराध्यक्षांना देण्यात आले। शिरोळ नगर परिषद प्रारूपबद्ध विकास आराखडा योजनेबाबत आलेल्या पत्राला कायदेशीर मार्गदर्शन घेण्याबाबत ठराव घेण्यात आला। नगर परिषदेच्या सर्व विभागाकडील यापूर्वी झालेली सर्व विकास कामांचं प्रत्यक्ष पाहणी करून त्रयस्थ लेखापरीक्षण करून घेणे व तक्रार असणाऱ्या विकास कामांचे तक्रार निवारण झाल्याशिवाय देयक न देण्याबाबत निर्णय घेण्यात आला। नगर परिषद पंचवार्षिक कर आकारणी संदर्भात नगर परिषद हद्दीतील सर्व मालमत्तांचं तातडीनं फेरसर्वेक्षण दिलेल्या मुदतीत न केल्यास ऑल इंडिया इन्स्टिट्यूट या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे। शिरोळ शहरातील दहीहंडी स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे दहीहंडी खेळाडू यांचा विमा सुरक्षा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। या अंतर्गत कैलासवासी संभाजी आंबी दहीहंडी खेळाडू सुरक्षा कवच योजना सुरू करण्यात येणार असून यामुळे शिरोळ तालुक्याला ऐतिहासिक अशा दहीहंडी खेळातील खेळाडूंना विमा सुरक्षा मिळणार आहे। शिरोळ नगर परिषदेचे शिवराज्य भवन इमारत कामाचा शिल्लक अखर्चित निधीमधून सदर इमारतीचे विद्युतीकरण व फर्निचर करण्यात येणार आहे। शिरोळ येथील पंचगंगा नदीवरील धोकादायक स्वरूपातील असलेल्या बंधाऱ्याबाबत पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला। स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत मंजूर शिरोळ नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इथे शास्त्रीय कचरा भूमी केंद्र उभारण्यात येणार आहे। याद्वारे अविघटित होणारे कचरा विल्हेवाट लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला। यामुळे सुका कचरा, ओला कचरा व अविघटित कचरा वेगवेगळा करण्यात येणार असून पालिका स्वच्छतेच्या दिशेने मोठं पाऊल टाकणार आहे। शिरोळ नगर परिषद आरोग्य विभागाकरिता नवीन फॉगिंग मशीन खरेदी करण्यात येणार असून यासाठी हिवताप अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं खरेदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला। उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व नगरसेवकांनी या चर्चेत भाग घेतला। यावेळी बांधकाम सभापती सौ अनिता संकपाळ, महिला बालकल्याण सभापती सौ कल्पना काळे, आरोग्य सभापती विजय आर्गे, नगरसेविका सौ विदुला यादव, सुवर्णा कांबळे, अनुराधा गुरव, सौ सविता पुजारी, रेखा कोरे, सौ श्वेता जाधव, नगरसेवक उल्हास आवळे, दीपक भाट, ओंकार गावडे, अमरसिंह पाटील, राहुल कोळी, अमर शिंदे, शाहू कोळी, सचिन शिंदे, निलेश गावडे यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते। दरम्यान सभा संपल्यानंतर सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना नगरपालिकेतील सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून देण्यात आली। तसेच प्रत्येक प्रभागवार तारखेनुसार कचऱ्याचं व्यवस्थापन करण्याबाबत माहिती उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांनी दिली। तसेच सर्व नागरिकांना आदरानं बोलावून सर्वांचं काम व्यवस्थित करण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।